कोण आहे स्ट्रायकर? कोण? सौरभ. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. अर्णव 13. अर्णव 13 आणि साई पॅकर विरुद्ध साई पॅकर. ही मॅच आता आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. त्यांचा महत्वाचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. पहिला बॉल अगदी खोलवर टाकलाय, थांबवलं स्वतःला. निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात होईल. बॉलरचं नाव काय? बॉलरचं सौरभ गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेअर आलेले नाहीये, कृपया याची नोंद घ्या. साई पॅकरचे आले नाही ते. हा ना, असं आलं ना. साई पॅकर साई पॅकर आपला देखील अतिरिक्त खेळाडू इकडे पाठवा. बॅटिंग साई पॅकर का? बॅटर कोण आहे? बॅटर यश आणि यश रेवणकर आणि अनिकेत सरमळकर. पहिला डॉट आला. पहिला चेंडू अतिशय चांगला पाहायला मिळाला इकडे. निर्धाव चेंडूने सुरुवात होते. सौरभ आणखीन एक चांगला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी आणि तिकडे मात्र रनआउटच्या स्वरूपातील पहिला धक्का बसतोय. पहिली विकेट आली आहे. अमित आलेत नॉन स्ट्राईकला. यावेळेला खेळायचा होता, कव्हर्सला बॉल गेलाय मिड विकेटच्या दिशेने. तिकडे पाहूयात पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. एक विकेट माघारी परतली आहे. सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या टीमने चांगली केली. आता मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला कमबॅक करावं लागेल. एकदा परत साई पॅकरच्या एक्स्ट्रा प्लेअरला इकडे ना, वर ये ना. तू इकडे बस. सौरभचा हा बॉल कव्हरचं क्षेत्र निवडलंय. वा, अतिशय चांगला फटका. इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळते आपल्याला. अमित जाधव आणि जोडीला जर पाहिलं तर अनिकेत सरमळकर. अनिकेत बॅटिंग करतायत गोलंदाजीसाठी. सौरभ सावंत यांना आपण पाहतोय. 11व्या पर्वामध्ये बिग बॅश चिंचपोकळी आपल्याला पाहायला मिळते. चिंचपोकळीची बिग बॅश यावेळेला देखील तेच पाहायला मिळते. खेळायचं होतं कव्हर्सला, बॉल गेला जर पाहिलं तर इकडे स्क्वेअर लेगला आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. छोट्याशा जागेत मोठा आनंद देणारं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळते. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी, लाल मैदान म्हणून देखील ओळखलं जातं. चिंचपोकळीचं हे क्रीडांगण छोटं जरी असेल, आनंद मोठा असणार आहे. आणि या मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना माहिती आहे कोणता बॉल कुठे मारायचा, कारण या सगळ्यांनी आपले आयुष्य या मैदानात घालवलंय. याच मैदानात खेळायला आलेत म्हणून घरच्यांनी खूप सारं मारलंय सुद्धा. परंतु त्यावेळेला मारलं असेल, परंतु आज सगळे म्हणत असतील घरचे सुद्धा लिंक पाठवा म्हणजे आम्ही घरी बसून तुमची मॅच पाहू. हा बदल झालाय. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी होती, त्याचा फायदा घेत मात्र स्क्वेअर लेगला बॉल खेळलाय. धावसंख्या इकडे पुढे जात असताना पाहायला मिळते आपल्याला. एक धाव कळवली जाते. धावसंख्या उमेश सर कळवतात त्या ठिकाणी इकडे पुढे जाईल, जाऊन पोहोचेल धावसंख्या ती पहिली ओव्हर संपल्यानंतर. 6 धावा धावफलकावर 5 ओव्हरची मॅच पाहायला मिळते.
ओटीची चालू. कोण आहे न्यू बॅट्समन? दादा. पहिलं पहिली विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. दुसरी 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 सुरू झाली. साईश फुलसुंदर आपण पाहतोय. एक युवा टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विनायक. विनायक यांना आपण पाहतोय. शिर्के शिर्के. अमोघ. असं ना असं. वेगवान बॉल पाहायला मिळाला. यावेळेला बॅटच्या काही पट्ट्यात आला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल साईश फुलसुंदरने इकडे केलाय. वा साईश वा. 23 धावांवर धावसंख्या थांबलीये. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने निघालेला धावफलक त्याला कुठेतरी लगाम घालण्याचं काम मात्र या ठिकाणी करतायत साईश फुलसुंदर. परंतु मैदानात असलेले दोन्ही बॅटर काही कमी नाहीयेत. आणि के सरमळकर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विनायक शिर्के ना, विनायक शिर्के ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बिग हिट. वा काय बॉल मारलाय. लांब 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 लांब. जा शोधून आणा बॉल. 2 धावा. लांब लचक चेंडू मारलाय विनायक शिर्के यांनी. नवीन आहे नवीन. चालेल. अगदी बॉलची शोधाशोध झाली. ये मित्रा. बाजूच्या ब्रिजवर तर नाही गेलाय ना. धावफलक जर पाहिलं तर आता 25. पहिले 2 चेंडू जर पाहिलं तर चांगले आले. तिसरा चेंडू लांब लचक पाठवला. 25 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 साईश फुलसुंदरची. परंतु विनायक शिर्के यांच्या बॅटमधून देखील फटके येताना पाहायला मिळतात. आता बाबा करावे लागतील. पहा अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. 11वं पर्व पाहायला मिळत आहे. आनंद घेत आहेत मात्र सगळेच या स्पर्धेचा दुपारचं सत्र आहे. आणि विशेष म्हणजे आज प्रजासत्ताक दिनही आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आज रविवार सुद्धा आहे. आणि रविवार हा मुंबईकरांचा रविवार नसतो. तो मुंबईकरांचा क्रिकेट वारच असतो. कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा सकाळी जाऊन स्टंप नेतोय आणि आपली क्रीज पकडतोय. असं मुंबईच्या प्रत्येक मैदानात पाहायला मिळतं. यावेळेला मात्र वेगवान बॉल साईश फुलसुंदर. आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी टाकताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 25 वर थांबली आहे. वन मोर स्कूपचे मंदारजी मोरे यांच्याकडून बिग बॅश साठी आईस्क्रीम आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे आम्ही विशेष आभारी आहोत.
टायमिंग नाही होऊ शकलं आणि ओ सोपा झेल मात्र त्या ठिकाणी सुटलेला आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. साईडचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीची त्यांनी गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एक विकेट घेतली आणि फक्त अधिकृतरित्या 2च धावा खर्च केल्यात. षटक सुरू आहे. साईश फुल सुंदर वेगावर स्वार होताना पाहायला मिळत आहेत. वेगवान गोलंदाजी करतायत परंतु विनायक हे देखील एक चांगले बॅटर आहेत. समोर साईश चांगला बॉल तेवढा चांगला फटका पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने ढकलला जातोय. धाव नाही मिळणार आहे. साईजचं कौतुक होईल कारण फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी साईश फुल सुंदर. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली या ठिकाणी साई पॅकर टीमची 25. हे 11वं पर्व जिंकणार कोण? बिग बॅश चिंचपोकळी आपल्याला पाहायला मिळते आणि 11वं पर्व श्री सद्गुरू बालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांना देखील तेवढीच उत्कंठा या स्पर्धेची पाहायला मिळते. आज रात्री विजेता मिळेल परंतु तो कोण असेल ते कळेल यावेळेला ऑप्शनच्या बाहेर. यावेळेला मात्र स्वैर चेंडू घोषित करतायत. धावसंख्या 5 आणि 30 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अनिकेत सरमळकर एक महत्वाचे खेळाडू आहेत या टीमसाठी. कॅप्टन आहे काय? कॅप्टन आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रथमेश शेंद्रे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आहे. या बेलला लांबवरचा बॉल समोर खेचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अनिकेत यांचा पाहायला मिळाला. 2 धावांसाठी जाताना पाहायला मिळेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन ही लढत पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं षटक शेवटची ओव्हर या डावातील पाहायला मिळते. मुंबईकरांसाठी क्रिकेट मात्र जीव की प्राण आहे. मी तर म्हणेल सलाईन आहे. एखादा थोडासा आजारी असेल त्याला मैदानात आणून एखाद दुसरी मॅच पाहायला लावा तो चांगला तरतरीत होईल. कारण एवढं मुंबईकरांचं क्रिकेट आवडतंय लाडकं आहे आणि मग ते क्रिकेट कोणतेही असू देत मुंबईकर आनंद घेतात क्रिकेटमध्ये. अंडरआर्म असू देत, ओरम असू देत, लेदर असू देत, टेनिस असू देत, रबर असू देत, अगदी प्लास्टिक असू देत, या सगळं क्रिकेट आपल्याला आवडतं. यावेळेला सरळ बॅट समोरची दिशा
अनिकेत सरमळकरच्या बॅट मधून बॉल जाताना पाहायला मिळतोय. सीमा रेषा. अ- 28 वर खेळतायत अनिकेत. यावेळेला सुद्धा फुल टॉस. हाही समोरच खेळलाय. याही वेळेला बॉल सीमारेच्या ओला. जेवढं लक्ष डीजेवर आहे तेवढंच लक्ष अजिंक्यवर देखील सगळ्यांचं आहे. जवळ मॅचच्या दिशेने एका बाजूने जर पाहिलं तर किल्ला लढवत असताना 40 धावा धावसंख्या धावफलकावर आहे. 32 त्यापैकी अनिकेत सरमळकरने एकाती किल्ला लढवलाय. 40 पैकी 17 चेंडूत 32 धावा एकट्याने केलेल्या आहेत. खूप चांगली कामगिरी तिकडे म्हणावी लागणार आहे. एका बाजूला धावा होत नव्हत्या त्यावेळेला हा उभा राहिला आणि खूप चांगली कामगिरी. परंतु सोनू देखील एक चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी आहेत. 40 धावा धावफलकावर आहेत. हो, यावेळेला मात्र चांगलाच बॉल टाकलाय. चांगल्या टप्प्यावर लेंथ वरून थोडीशी उसळी दिली होती प्रथमेश यांनी. आणि या एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 41 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आणि तब्बल 33 धावा अनिकेत सरमळकर यांनी केले. आपल्या टीमसाठी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. परंतु हा एक डाव होता. दुसरा डाव बाकी आहे कारण क्रिकेट हा 2 डावांचा खेळ आहे. एका डावात कोणी जिंकत नाही किंवा हरत सुद्धा नाही. 2 डाव झाल्यानंतर रिझल्ट कळतो. आणि आता दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. आता बॅटिंगसाठी अर्णव 13 मैदानात येणार आहे. परंतु साई पॅकरला गोलंदाजीसाठी यायचं आहे. परंतु जशा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी आमंत्रित करेल महाराष्ट्रातील अलिबागचा सुमधुर आवाज संदीप जगेसर यांना. व्हेज बिर्याणी तुमच्या सामन्याच्या टॉस साठी देखील यायचंय. श्री साई स्ट्रायकर्स आणि RB11 टॉस साठी यायचंय. श्री साई स्ट्रायकर्स आणि RB11 या संदीप जागे सर.
विरुद्ध साई पॅकर्स ही या लीग मधली सेकंड लास्ट सामना आपण मैदानामध्ये पाहिला. नवीन बॉल नाही ते नवीन पाहिजे नवीन एकच पाहिजे. साईश 42 धावांची आवश्यकता आहे अर्णव 13 संघासाठी, कारण नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला होता. पहिल्या 4 ओव्हर पर्यंत अतिशय ज्याला म्हणतात ना क्रिकेटच्या परिभाषेमधली की सटीक गेंदबाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. पण त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये अनिकेत सरमळकरने जो एक वेगळा पवित्रा मैदानामध्ये हातामध्ये घेतला आणि किंबहुना तुम्हाला लास्ट ओव्हर मध्ये अशा प्रकारची अटॅकिंग बॅटिंग करावी लागतं ना, ज्याला आपण स्लॉग ओव्हर म्हणतो. टेनिस क्रिकेटच्या भाषेत अर्थातच स्लॉग ओव्हरची संकल्पना अनेक वेळेला बदलती असते. पण तरी सुद्धा जेव्हा शेवटचं षटक होतं त्या शेवटच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. अनिकेतने ते काम केलंय. जसे चंदू सर म्हणाले की अशा मैदानामध्ये तुम्हाला 40-45 धावसंख्या सुद्धा चांगली होऊ शकते आणि बरोबर आहे, तो त्यांच्या अनुभवातून आलेलं अर्थातच ते विधान सुद्धा आहे. संतोष काडगे संतोष काडगे काडगे संतोष काडगे यांना विनंती आहे कृपया आपण जरा समालोचन कक्षापाशी यायचं आहे. संतोष काडगे यांना मी विनंती करतो की कृपया आपण समालोचन कक्षापाशी यायचं आहे. तर आपण अर्थातच चंदू सरांनी जे मगाशी स्टेटमेंट केलं होतं त्या विधानावरती येऊया आपण, की या साधारण मैदानामध्ये 40-45 धावसंख्या ही चांगली धावसंख्या होऊ शकते. अर्थात तिथे तुमची गोलंदाजी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल आणि माझं सुद्धा या वाक्याला अनुमोदन आहे. कारण तुम्ही जर ॲज अ बॉलर म्हणून तुमची भूमिका चोखपणे बजावलीत आणि विशेषतः जेव्हा पहिल्या 2-3 षटकांमध्ये दबाव टाकण्यामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती यशस्वी ठरलात, ती कामगिरी तुमची प्रभावी म्हणून समजली जाईल. पण त्याच्यासाठी तुम्हाला तो परफॉर्मन्स द्यावा लागेल ना. जेव्हा आपण आपल्या विभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये ही स्पर्धा खेळत असतो आणि विशेषतः ज्या ठिकाणी क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम, आत्मीयता, आपुलकी आणि सौहार्दाचं एक नातं आहे ना, अशा ठिकाणी आपण आज या मराठमोळ्या परिसरामध्ये आहोत. दक्षिण मुंबईतील हा परिसर विशेषतः आध्यात्मिक आणि त्याच वेळेला भक्तिभावाने सदैव बहरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं तसं पाहिलं तर हा संपूर्ण परिसर मुंबईचीच नव्हे तर महाराष्ट्रातील सांस्कृतिक माहेरघर म्हणून ओळखलं जाईल. कारण या विभागामध्ये तुम्हाला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतील. चिंचपोकळीच्या चिंतामणी बद्दलची जी भावना आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे तीच त्यांच्या मंडळाबद्दल सुद्धा आहे. 1920 सालापासून स्थापन झालेल्या मंडळाने मग त्याच्यानंतर 1953-54 साली उत्सव मंडळ म्हणून सुरू केलं. मग केवळ गणेशोत्सव मंडळ नाही, आजही हे मंडळ ओळखलं जातं. ते केवळ एकाच वेळेला या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन न करता अनेक असे कार्यक्रम त्या उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात येतात. त्यातील सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्यातील क्रीडा स्पर्धांचा असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, आरोग्यदायी उपक्रम असतील, असे किती उपक्रम आहेत ना. समाजामध्ये जगत असताना या सगळ्या गोष्टींना आधारवड म्हणून काम करणं ही फार आवश्यक गोष्ट असतं आणि ती ह्या संपूर्ण विभागाने लालबागचा परिसर असेल, परळचा परिसर असेल, चिंचपोकळीचा परिसर असेल आणि त्याच्या आजूबाजूला असणारे अनेक सारे आपले मुंबईवासी ज्या पद्धतीने हे साजरे करतात ते नक्कीच कौतुकास्पद आहे. 42 टू विन आहे आणि आपण पाहतोय ना पहिल्या षटकामध्ये अमित गोलंदाजीला आलाय. याच अमित जाधवने काल अतिशय प्रभावी मारा केला होता. 29 चेंडूमध्ये आता 42 धावा बनवावे लागतील. साईश फुलसुंदर आणि प्रथमेश इंद्रेची जोडी मैदानामध्ये आहे. या अर्णव 13 संघातर्फे या जोडीला मैदानामध्ये फलंदाजी करावी लागेल. पण लेफ्ट हँड बॅट्समनने यावेळेला वॉट अ स्ट्रोक, यावेळेला सरळ हायवे वरती ठोकून दिलाय. लेग स्पिनरच्या अगेन्स्ट मध्ये कसं खेळायचं असतं त्याचं उत्तम उदाहरण पेश केलंय साईश फुलसुंदरने. ब्युटिफुल स्ट्रोक. 2 धावा असणार आहेत. 2 धावाने साईश फुलसुंदर स्वतःचं खातं गोलतोय. तुम्ही मैदानामध्ये अशा प्रकारची फलंदाजी प्रभावीपणे कोणत्या गोलंदाजा विरुद्ध करताय ते पण मॅटर करतं ना. कारण अमित गोलंदाजी करतोय आणि आतापर्यंत अमितला तुम्ही मैदानामध्ये जर पाहिलं असेल ना तर याच अमित जाधवने मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाची बंबेरी उडवलेली आपण काल दिवसभरामध्ये पाहिली. आपण विशेषतः फ्लड लाईट मध्ये अमितने जी गोलंदाजी केली होती ती गोलंदाजी वेगळी, डेला केलेली गोलंदाजी वेगळी आणि मग अमित जाधव जेव्हा आज मैदानामध्ये नव्या दमाने पुन्हा एकदा सज्ज झालाय तेव्हा एक वेगळं आव्हान आहे. वेळचा थोडा अधिक शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. छान पिकअप शॉट पाहायला मिळालेला आहे साईश फुलसुंदरच्या बॅटमधून. वेट अँड वॉच अँड डिलिव्हर्ड अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर फटका पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात. 2 धावाने स्वतःची धावसंख्या वाढवणार, संघाची धावसंख्या वाढवणार. पण हे बॅटल सुद्धा इंटरेस्टिंग आहे ना. मगाशी जे बॅटल आपण पाहिलं होतं अथर्व वर्सेस श्रेयस यादवचं, त्या पद्धतीने हे बॅटल आता वेगळं आहे. आता इथे बॅटर
मैदानामध्ये कोण आहे तर या लढाईमधला या बॅटल मधला फलंदाज आहे तो साईश फुलसुंदर आणि दुसऱ्या बाजूला आहे अमित जाधव. चांगला चेंडू या वेळेला पण खोदून काढलाय फटका, पण त्याच वेळेला काही अंशी असं असताना या पॅक ग्राउंड मध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला नशिबाची साथ सुद्धा लाभते आणि ती क्षेत्ररक्षकांना मिळाली तर तुम्हाला अवेअर राहावं लागतं. आणि खूप सारे अनुभव जेव्हा चंदू सरांकडे आहे, त्यांनी मगाशी सुद्धा एक गोष्ट सांगितली, ती अधोरेखित केली, ती मी फक्त रिपीटेडली या ठिकाणी सांगतोय की तुम्हाला पॅक ग्राउंड मध्ये खेळण्याचा एक वेगळा आनंद लुटता येतो. असा मुंबईकर क्रिकेटपटू नाहीये की ज्याने पॅक ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळलेलं नाहीये. बंद ग्राउंडची मजा वेगळी आहे, तिथलं एंटरटेनमेंट तुम्ही स्वतः एक वेगळ्या पद्धतीने तो माहोल अनुभवू शकता आणि त्याच्या सोबत सगळ्यात महत्वाचं त्यातलं जे कौशल्य आहे ना ते तुमच्यामध्ये आणू शकता आणि त्या कौशल्यातून तुम्ही क्वालिटीवाला खेळ करू शकता आणि तिथून तुम्ही मोठं होता. अमित जाधव आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळेला प्रथमेश इंद्रेने या वेळेला चांगला फटका खेळलाय. पुन्हा त्याने सुद्धा ती चित्र पाहिलं, थांबला थोडा आणि आता मात्र चेंडू मला वाटतं आत आलाय. त्यामुळे दोन्ही फलंदाजांनी विचार केला की नाही चला आता धाव पळून पूर्ण करूया. एकेरी धावानं पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती धावसंख्या 6. संतोषजी परब यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं बिग बॅशच्या निमित्तानं 11व्या पर्वामध्ये संतोषजी परब यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी येथील संपूर्ण परिसरातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याच वेळेला शुभेच्छा देताना पाहायला मिळाल्या आणि विशेषतः जेव्हा आपल्या विभागाचा आपल्या प्रभागाचा हा संपूर्णपणे इव्हेंट आहे, तो इव्हेंट आनंददायक पद्धतीने आपल्याला साजरा करायचा आहे. आज भारतीय प्रजासत्ताक दिन, मी नेहमी म्हणतो की तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये भारतीय प्रजासत्ताकचं रूप तुम्हाला पाहायला मिळेल. आपण फक्त ते डेफिनेशन्स वरती जाऊ नका की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकराज्य म्हणजे लोकशाही. जगातील सर्वात मोठी लोकशाहीचं चित्र तुम्हाला बघायचं असेल भारतीय क्रिकेट संघात तुम्हाला बघायला मिळेल. आपल्याला माहिती असेल मयांक अगरवाल हा सर्वाधिक श्रीमंत असणारा क्रिकेटपटू भारतीय संघामध्ये आहे. काही बिलियन्स डॉलरची फार्मा कंपनी त्याची आहे, पण तो भारतीय संघाचा भाग आहे. अर्थात दुसऱ्या बाजूला गेलात मोहम्मद सिराज हा अतिशय गरीब फॅमिली मधून येतो. इकॉनॉमिकली सुद्धा हे महत्वाचं चित्र आपण पाहिलं ना तर या सगळ्या गोष्टी आहेत ना, जिथं सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक, या सगळ्या आघाड्यांवरती भारतीय संघांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळतात वेगवेगळ्या विभागातून. तो उत्तरेतला खेळाडू आहे, तो दक्षिणेतला आहे, तो पूर्वेतला आहे, तो पश्चिमेतला आहे. मुंबापुरी त्याचं चालतं बोलतं उदाहरण आहे. दुसऱ्या षटकात या वेळेला मोठा फटका खेळलाय. विनंती असेल, आय होप सो त्या ताईंना तिथे लागलं नसेल. आपल्या सर्व खेळाडूंना विनंती आहे बघा, ज्यांची मॅच नाहीये त्यांनी जरा आता थोडस रिप्रेझेंटेटिव्ह या नात्याने थोडं काम करूया, बरोबर आहे ना. ज्यांची मॅच नाहीये त्यांनी जरा एका ठिकाणी गप्पा न मारण्यात डान्स करायला थोड्या वेळाने चान्स मिळेल सर्वांना, सो तो देऊ आपण. पण आता ज्यांचा सामना नाहीये त्यांनी थोड्याशा व्हॉलेंटियर्स या नात्याने भूमिका पार पाडूया. म्हणजे मैदानात 7 फॉर नो लॉस. प्रथमेश इंद्रे यावेळेला पॉइंटला तटावतोय. बिग बॅश संतोष बॅनर वरती जर त्याने लगावला असता तर कदाचित संतोषचे फॅन आणि फॉलोअर्स कडून त्याला प्रथमेशला कदाचित 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलं असतं. कारण आज कालच्या रात्री आपण पाहिलं होतं की बॅनर घेऊन खास संतोषचे सर्व फॉलोअर्स आले होते आणि म्हणून आज संतोषच्या बिल्डिंगलाच त्याने डायरेक्ट ते बॅनर लावलेला सुद्धा आहे. त्याच्यामुळे जो तिथे फटका मारेल त्याच्यासाठी त्यांच्या फॉलोअर्स कडून संध्याकाळची पार्टी असेल, संडे पार्टी. वळीया मैदानात गोलंदाजीसाठी तेजेश लाड आलेले आहेत. तेजेश लाडचा पुढचा चेंडू. तेजेश लाडने काल एक अप्रतिम षटक टाकलं होतं जेव्हा तो शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला होता. म्हणजे फ्लड लाईट्स मध्ये गोलंदाजी करताना आपण त्याला पाहिलं होतं ना, तो इन स्विंगर चांगला टाकतो आणि विशेषतः तो ऑफ कटर टाकत असताना त्याने बऱ्याच वेळेला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकले, पण ज्या पद्धतीने बाउन्स मिळाला होता ना फ्लड लाईट्स मध्ये विशेषतः, प्रतिम षटक तेजेश लाडने टाकलं होतं साधारण 3 किंवा 4 रनचं. आता तोच तेजेश लाड गोलंदाजीला मैदानामध्ये आहे जेव्हा त्याच्यासमोर प्रथमेश इंद्रे आहे. प्रथमेश इंद्रे या वेळेला फ्रंट ऑफ द विकेट ठोकतोय. पंचांचा इशारा येणार की हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे की अर्थात डिक्लेअर झोन मध्ये आहे. इशारा अर्थातच पेंडिंग मध्ये आहे, पण प्रथमेश इंद्रे फुल कॉन्फिडन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे की हा आत्मविश्वास पूर्ण असा फटका मी खेळलोय आणि तितकाच मैदानामध्ये जिथे व्ही झोन मध्ये हा फटका खेळणं आवश्यक होतं अशा ठिकाणी गेलाय. चेंडू ज्या ठिकाणी असेल तिथून तो निर्णय सुद्धा येईल, कारण या अशा निर्णयाची आपल्याला नेहमीच प्रतीक्षा सुद्धा असतात. सो बहुचर्चित बहुप्रतीक्षित अशा पद्धतीचा अर्थातच मोमेंट असेल आपल्या सर्वांसाठी.
श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी पर्व 11व्या मध्ये बिग बॅशच्या आणि तिथे प्रथमेश इंद्रेने हा फटका खेळला आणि पंचांचा इशारा येतोय की हा चौकार आहे. सो 4 मोर. जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया छानसं गाणं. आता 21 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता असणार. तेजेश लाड वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय. या षटकात अद्यापर्यंत त्याने 3 चेंडू आतापर्यंत त्याने केलेत. तो तेजेश लाड यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू पण छान पद्धतीने यावेळेला फटका एक्झिक्यूट करून पूल केलाय. इशारा येईल पंचांचा की हा घोषित परिसरात चेंडू जातोय जिथे 2 धावा मिळणार. 16 धावा धावफलकावरती लागल्या. त्याच्यामुळे आता 20 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. बघा या स्पर्धेमध्ये सलग 1 2 3 4 सामने जर कोणी जिंकले असतील तर ते आपल्याला पाहायला मिळाले अनिरा 11 संघाने. काल त्यांनी 3 सामने जिंकले. आज आपल्या 4थ्या विजयावरती सुद्धा त्याने शिक्कामोर्तब केले. एक नवीन हिरो या 4थ्या सामन्यामध्ये पाहायला मिळाला. अर्थातच अथर्वच्या रूपाने आणि छान स्टेटमेंट अथर्वने सुद्धा दिलं की तो म्हणाला की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि छान स्टेटमेंट अनिरा 11च्या अथर्वकडून आपल्याला पाहायला मिळालं की जर मी 50 बनवतोय दुसराही कोणी बनवेल ना त्यालाही आपण शुभेच्छा देऊया. मला वाटतं हे जे काही टेम्परामेंट या मुंबई क्रिकेटमध्ये याही वेळेला चांगला फटका उडवलाय. घोषित परिसरात 2 धावा मिळणार. 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले 18 पर्यंत. त्यामुळे 18 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. साई डीजे ज्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकताय. या स्पर्धेचे अनेक सारे पुरस्कर्ते आहेत. मस्त गावरांचे स्वप्नीलजी जगताप यांना मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. बिग बॅश चिंचपोकळीच्या या 11व्या पर्वामध्ये ज्यांचं आपल्याला योगदान लाभलं. श्री समर्थ ऑप्टिकलचे सिद्धेश खानविलकर यांना धन्यवाद द्यावे लागतील. सुशांतजी सावंत बाबा कोला ज्यांच्याद्वारे आमच्या समालोचकांची सुद्धा काळजी घेतली जाते ते बाबा कोला चे सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आम्ही धन्यवाद देऊ. सुशांतजी सावंत यांचे. चिंतामणी नेटवर्कचे अक्षयजी गोठणकर यांना सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. लिवा ब्रँडचे अथर्व सावंत यांना धन्यवाद असतील. अमित जाधव यावेळेला आला. पहिला चेंडू सरळ पॉवर प्ले मध्ये चेंडू सीमारेषा पार चौकार. सचिन पिळगावकर आणि लक्षांचा तो डान्स आपल्याला आजही आठवत असेल या गाण्यावरचा. आणि त्याच वेळेला ही बॅटिंग आवडावी अशा पद्धतीची इच्छा कदाचित साईश फुलसुंदरची सुद्धा असेल तसा तो डान्स आवडला होता. पण इथे अमित जाधव म्हणतोय ना की इतकं सोपं नसणार आहे मित्रा की हम भी कच्चे गुरु के चेले नाही हे. कारण आता 16 मध्ये 20 हव्यात. अमित जाधवकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो गोलंदाजी करतोय. अमितकडे भन्नाट टर्न आहे आणि उत्तम लेग स्पिनर असणं आणि त्याला पाहणं आणि त्याचा दिवस असणं याच्यासारखं सौंदर्य नाही मित्रांनो क्रिकेटमध्ये. या वेळेला मात्र तो फुल टॉस देऊन बसला आणि अशा प्रकारच्या फुल टॉस चेंडूंवरती इथे घोषित परिसरात धावा मिळत आहेत. या बॅटरला माहिती आहे तिथे 2 धावा मिळाल्या त्यामुळे समीकरण बदललंय. समीकरण 1 मिळाले. 15 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 19 धावांची. लीग मधला शेवटचा सामना आता प्रलंबित आहे. श्री साई स्ट्रायकर वर्सेस RV 11 यांच्यामध्ये होईल. आता जो सामना सुरू आहे अर्णव 13 ज्याने नाणेफेकीचा कौल जिंकला होता निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. 41 धावांवरती प्रतिस्पर्धी संघाला रोखलं.
साई पॅकर्सला आणि मग फलंदाजी उत्तम क्षेत्ररक्षण. दिस इज ऑल अबाउट कमिटमेंट. हे फार महत्वाचं बघा. प्रत्येक खेळाडू या ठिकाणी या क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या वाजवतोय बघा. ही विजगुशी वृत्ती पाहिजे. 14 मध्ये 19 हवा आहेत. एक धाव आपल्याकडे असते ना, एक स्क्वेअर फूट जसा महत्वाचा ना, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. आणि हे मैदानामधून हे धडे सदैव गिरवले जातात. आज अमित जाधव मैदानामध्ये ते दाखवतोय की डॉट बॉल करण्याची क्षमता माझ्यामध्ये सदैव आहे. काही वेळेला चेंडू फिरवला होता, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाकडून उडी मारून त्याच्या हातातून निसटताना आपण पाहिला. पण कमिटमेंट चालू राहील ते म्हणतोय. अमितने काल सुद्धा याच कमिटमेंटसाठी आपल्या खेळाडूंना चार्ज केलं होतं. बघा तुमच्याकडे कसा खेळाडू असावा लागतो. 13 मध्ये 18 हव्यात. एक खेळाडू असा आवश्यक असतो की जो खेळाडू आपल्या सर्व साथीदारांना चार्ज करेल. कारण खूप सारे असे मोमेंट्स असतात की ज्या ठिकाणी आपले खेळाडू शोल्डर डाऊन करतात किंवा त्याच वेळेला त्यांचं मोटिवेशन फोकस पूर्णपणे ढळून गेलेलं असतं. पण अमित जाधव त्यातला नाहीये. अमित स्वतः गोलंदाजी सुद्धा करतो आणि कर्णधाराच्या सोबत इतरांना अवेअर सुद्धा करतो. त्यावेळेचा हा शॉट थोडा शॉर्ट ऑफ चेंडू होता. या वेळेला तो घोषित परिसराच्या पलीकडे गेलाय आणि प्रथमेश थोडा कॉन्फिडंट वाटतोय या स्ट्रोकवर. निर्णय येईल की किती धावा आहेत या. पंचांकडून इशारा येणं बाकी आहे. त्यामुळे या चेंडूवरती अर्थात किती धावा आहेत. प्रथमेश इंद्रेने हा फटका खेळला होता स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये. आर्नव 13 जो मैदानामध्ये अर्थातच संघ या ठिकाणी आता बॅटिंग करतोय. 42 धावा त्यांना चेस करायच्या आहेत आणि अशा वेळेला एक क्रुशियल मोमेंट सुद्धा असतात. ते ज्या स्ट्रोक वरती त्या धावा किती आहेत त्याच्या बाबत निर्णय होईल. आणि नॉन स्ट्राईक एंड वरून पंचांचा इशारा आमच्यासाठी येतोय. हा चौकार आहे. प्रथमेश शेंद्रेसाठी या 4 धावा मिळणार. त्याच्या संघासाठी 4 धावा मिळतात. आर्नव 13 संघाचं समीकरण बदललंय. आता 28 धावा झाल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. त्यामुळे अ, 12 मध्ये आता 14 बनवायचे आहेत आणि अशा वेळेला त्या एखाद्या हुकमी गोलंदाजाची आवश्यकता असेल ना, जो या पर्व 11 मध्ये बिग बॅश नवीन चेंडू द्यायचा मैदानामध्ये, जो साई पॅकर संघासाठी महत्वाचा आणि प्रभावी घटक ठरेल. बऱ्याच वेळेला आपल्याला या अपेक्षा अनेक साऱ्या खेळाडूंकडून असतात आणि मग त्या अपेक्षांच्या ओझ्यामध्ये काही वेळेला म्हणतात ना, कोई आदमी दबाव में बिखर जाता है या कोई दिखर जाता है. त्या पद्धतीने मैदानामध्ये आता ती कामगिरी करावी लागेल की 12 मध्ये ज्या वेळेला सामना जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. फार मोठं काही लक्ष नाहीये फलंदाजांना माहितीये, कारण नो लॉस अशा पद्धतीने त्या धावा चेस करतायत. पण दुसऱ्या बाजूला गोलंदाजांवरती दडपण आहे का, दबाव आहे का? तर या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर ज्या रनरेटने धावा आल्यात त्या पद्धतीने त्या रोखल्या सुद्धा जाऊ शकतात. थोड्या अंशी का होईना अमित आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नवीन आलेल्या गोलंदाजाला कॉन्फिडन्स देणं महत्वाचं. जे आपण म्हणतो ना की लहानपणी मी ते शाळेमध्ये ऐकलेलं एक फार सुंदर एक वाक्य होतं की काही बदलायचं असेल ना तर आधी आपण स्वतःला बदललं पाहिजे. कारण जगाला बदलण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण स्वतःला बदलूया. मला वाटतं इथला जर रिझल्ट बदलून दाखवायचा असेल ना तर त्यावेळेला थोडंसं स्वतःला बदलावं लागेल की या 12 चेंडूंमध्ये 14 मी समोर स्क्रीन खाली असलेल्या प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, त्याला टेकून उभे राहू नका, शॉक लागतोय तिथे. स्क्रीन खाली जो प्रेक्षक वर्ग उभा आहे त्यांना विनंती असेल. वळीव मैदानामध्ये लेफ्ट हँड बॅट्समन साईश फुलसुंदर अजूनही मैदानामध्ये, प्रथमेश अजूनही मैदानामध्ये आणि त्यांना माहिती आहे की एक धाव इथे महत्वाची आहे. परीक्षेत एका मार्काला, राजकारणात एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला प्रचंड महत्व असतं आणि ते आपण अनुभवलंय, खूप वेळा अनुभवलंय. एखाद्या नगरसेवकाने एका मताने ज्या वेळेला त्यांना निवडणूक याला पराभव सामोरं जावं लागतं, पुढची 5 वर्ष वाट पाहावी लागतं त्या क्षणाची. आणि मग अशा वेळेला जेव्हा क्रिकेटच्या मैदानात आपण येतो ना त्यावेळेला असे पराभव सुद्धा आपल्याला आठवतात की बाबा 11व्या पर्वामध्ये असं घडलं होतं. त्यामुळे धावा बनवाव्याच लागतील.
धावा कमवाव्याच लागतील आणि या वेळेला प्रथमेश इंद्रेने त्या पद्धतीने मैदानात खेळायला सुरुवात सुद्धा केली होती. ज्या वेगाने हा चेंडू आला होता ना, बरोबर त्याच वेगाने तो तटवला सुद्धा जातोय. देर इज एव्हरी ऍक्शन इक्वल अँड अपोजिट टू द रिॲक्शन. 2 धावा मिळाल्या प्रथमेशला, समीकरण बदललंय. हा चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 11 धावांची. सिद्धेश पिंगुळकर गोलंदाजीला आलाय, जेव्हा समोर आहे प्रथमेश इंद्रे. 17 धावांवरती तो खेळतोय. सिद्धेश राईट मोर द विकेट. याही वेळेला आपण पाहतोय प्रथमेश अगदी कॅल्क्युलेटिव्ह इनिंग खेळतोय ना. पंचांचा इशारा येतोय की पलीकडे गेलाय चेंडू, त्याच्यामुळे 1 धाव असेल. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचली ती अर्थातच 32 पर्यंत. 9 मध्ये 10 हव्यात. बॉलर रन अशी पद्धतीचं इक्वेशन जर समोर आलं तर तुम्हाला त्या प्रकारचे बघा, ही छोटी मुलगी सुद्धा क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आपल्या वडिलांसोबत मैदानामध्ये आलेली आहे. 9 मध्ये 10 धावांची आवश्यकता आणि क्रिकेट हा खेळच असा आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत, तरुण तुर्कांपासून म्हातारे अर्कांपर्यंत सर्वांनाच तो वेळ लावतो. आणि म्हणूनच हा खेळ आपला आहे, आपल्या मातीतला आहे, लाल मैदानातला आहे आणि लाल मैदान ऐतिहासिक आहे. 9 मध्ये 10 हव्यात. मॅच इंटरेस्टिंग आहे आणि अशा वेळेला जर वाईट आलाय तर तो वाईटच आहे असं समजलं जाईल गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. कारण अर्णव 13 संघाला आता सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. माझे गुणलेखक मित्र स्टॅटिस्टिशियन मला कळवतात की प्रथमेश जो वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय, साईश फुलसुंदर 13 वरती खेळतोय. नो लॉस हे लक्ष पार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बिग बॅश संतोषच्या बॅनरला या ठिकाणी वारंवार प्रथमेश हिट करण्याचा प्रयत्न करतोय. कारण कदाचित संध्या दोघांनी ठरवलं असावं की आयदर मी हिट करेन किंवा तू हिट करशील. हरकत नाही, अशा पद्धतीचे मोमेंट्स क्रिएट करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. पण 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल आलाय, तो आपण सांगूया. 8 मध्ये 7 हव्यात. 8 चेंडू येणं बाकी. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. अर्णव 13 ला माहितीये की हा विजय जर आपल्या खात्यामध्ये आला तर पॉइंट टेबल मध्ये थोडे अंशी का होईना प्रगती होईल. साई पॅकरला सुद्धा माहितीये जर विजय आपल्या नावावरती नोंदवला गेला तर आपली सुद्धा रन रेट या संपूर्ण स्पर्धेच्या दृष्टिकोनातून वाढलेलं पाहायला मिळेल. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला विजय हवाय ना सर. ते शेवटी पण विजयासाठी खेळत असतो आणि विजय कोणाला नको असतो. कोणताही माणूस किंवा कोणताही खेळाडू पराभवासाठी मैदानात कधीच येत नाही मित्रांनो, आणि हे निर्विवाद सत्य आहे. याही वेळेला आपण पाहतोय प्रथमेश इंद्रे काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. जिथे गॅप आहे, जिथे डिक्लेअर झोन आहे, त्या पद्धतीने मैदानामध्ये खेळतोय. म्हणजे ठरून फटका खेळला. 7 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. बघा, पूर्वी व्ही करमरकर सर एक कमेंट नेहमी करायचे की जेव्हा चेंडू गॅप मधून जायचा, आता आपण डिक्लेअर झोन मध्ये जातोय तर ते म्हणूया की सुईतून धागा काढावा अशा पद्धतीने तो फटका खेळला जातोय. आणि तशाच पद्धतीने या मैदानामध्ये कौशल्य हस्तगत केले प्रथमेशने. काही अंशी आपण म्हणतो ना, हा सरावाचा सुद्धा भाग असतो. पण ते वाक्य आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. पण त्या वाक्याला अलीकडच्या काळामध्ये व्हॅल्यू ऍडिशन थोडं व्हॅल्यू ऍड करायला काही हरकत नाहीये. अ परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स यू अ बेटर परफेक्ट. आणि त्या पद्धतीने इथे परफेक्ट प्रॅक्टिस केली गेलेली आहे की आपल्याला माहिती आहे कुठे घोषित परिसर आहे जिथे 2 धावा येऊ शकतात, कुठे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येणार आहे, कुठे 4 येणार आहेत, कुठे 6 येणार आहेत. हे माहिती असलं, तशी पद्धतीची प्रॅक्टिस केली, तशा पद्धतीचं स्किल दाखवलं तर नक्कीच इच्छाशक्तीच्या जोरावरती आपण धावा बनवू शकतो. 7 मध्ये 5 हव्यात आणि प्रत्येक वेळेला आपण पाहतोय. याही वेळेला प्रथमेश इंद्रेच्या त्या टायमिंगचं कौतुक करावं लागेल. 2 धावा मिळणार, त्याच्यामुळे अर्णव 13 संघ आता शेवटच्या षटकामध्ये त्यांना विजयासाठी आवश्यक असतील त्या 3 धावांची. कारण 39 धावा, नो लॉस 39 मैदानामध्ये आलेल्या धावा आलेल्या पाहायला मिळतात. कौतुक असेल ना दोन्ही फलंदाजांचं. अजूनही सामना संपलेला नाहीये. आपल्याला माहितीये क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये एक असा जादुई गोलंदाज जर मैदानामध्ये आला, आणि माझ्यापेक्षा तुम्हाला आता चंदू सर बरंच काही सांगतील या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, प्रसाद परब सर सुद्धा तुम्हाला याच्यातील अनेक साऱ्या गोष्टी ऍड ऑन करून सांगतील की अशी अनेक मैदान आहेत ना मुंबापुरीतली की ज्या मैदानामध्ये 6 बॉलमध्ये 1 रन सुद्धा आलेली नाहीये. त्यामुळे फक्त थोडंसं ना इतिहासात डोकावं लागेल, इतिहासात थोड्याशा त्या घुसावं लागेल आणि विचार करावा लागेल. ती कामगिरी आपल्या नावावरती आपण वर्तमानात करू शकलो ना तर भविष्यामध्ये आपल्या नावाने या मैदानामध्ये उदो होईल. बघा, या मैदानामध्ये अनेक जण असतील जे आज घरी बसल्या सामन्याचा आनंद लुटत असतील. ते म्हणत असतील ना, अरे मी पण होतो ना या लाल मैदानामध्ये 6 बॉलला मी लास्ट शेवटच्या ओव्हरला 2 रन दिल्या नव्हत्या. ती ही मॅच होती, मी तेव्हा खेळलो होतो. ते कदाचित वयाच्या 40शीत असतील, वयाच्या 50शीत असतील, 60शीत सुद्धा असतील, पण त्याच वेळेला खेळण्याची जी जिगरबाज वृत्ती त्यांनी त्या वेळेला दाखवली होती, आपले काका मामा कुणी जे असतील त्यांचंही कौतुक करावं लागेल ना.
पहिला चेंडू निर्धाव आहे का या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज बाद. साईश फुल सुंदर बाद होतोय. कमिटमेंट आपण प्रत्येक खेळाडूची पाहतोय आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षण करणाऱ्या साई पॅकर संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 5 आमचे गोपाळ काका एक वाक्य फार सुंदर बोलतात. ते म्हणतात ना की माणसानं शांतीत क्रांती करायची असते आणि ती क्रांती जर करायची असेल ना तर आता शांतीचा माहोल सुरू झालाय. 5 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. क्या नाम है? 5 मध्ये 3 हव्यात. पुढचा चेंडू प्रथमेशसाठी या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न प्रथमेशच्या बॅटला लागून अर्थातच हा चेंडू गेला होता. प्रथमेश सुद्धा त्याच आवेशात सांगत होता पंचांना की बॅट आहे. अर्थातच पंचांना सुद्धा माहिती आहे की काय आहे ते. आपण अंपायरिंगचं नक्कीच कौतुक करावं लागेल कारण संपूर्ण दोन्ही दिवसांमध्ये जी अंपायरिंग मैदानामध्ये झालेली आहे त्यांचं खऱ्या अर्थानं मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील कारण अशा स्पर्धांमध्ये प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये एक थोडं वेगळं माहोल असतं पण अशा वेळेला सुद्धा आपण पाहिलंय अतिशय स्थितप्रज्ञ राहून ही पंचांची कामगिरी आपल्याला अनुभवायला मिळाली. पुढे मैदानाकडे 4 मध्ये 2 आवश्यक आहेत. 40 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि शेवटच्या षटकात जेव्हा अनिकेत सरमळकर गोलंदाजीला आलाय त्याच अनिकेतने फलंदाजी करताना अद्वितीय फलंदाजी केली होती. प्रथमेश इंद्रेला साथ देण्यासाठी वेदत्सू राणे ऑन अ स्ट्राईक एंड. 4 मध्ये 2 हव्यात. अशा वेळेला गोलंदाजाकडे बरंच काही निर्भर होणार. अनिकेतचा हा चेंडू मात्र या वेळेला वेदत्सू आपल्या स्टाईलने मॅच फिनिश करतोय. सामना जिंकतोय तो अर्थातच अर्णव 13. मनपूर्वक अभिनंदन. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झाले त्याबद्दल आपण त्यांचा यथोचित मानसन्मान करूया. आपले बिग बॅश संतोष यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते संतोषजी परब यांचा सन्मान करायचा आहे. संतोषजी परब या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा यथोचित मानसन्मान आपण करतोय. मी आपल्या स्पर्धा कमिटीच्या आयोजकांच्या वतीने बिग बॅश संतोष यांना विनंती करतो की संतोषजी परब यांचं आपण स्वागत सन्मान करायचा आहे. पुढच्या सामन्याला सुरुवात होईल श्री साई स्ट्रायकर आणि RV11 यांच्यामध्ये पण पहिल्यांदा आपण मॅन ऑफ द मॅच